शुभ सकाळ सगळ्यांना. राम राम जी. गुड मॉर्निंग या सगळ्यांनी. या चहा प्यायला. मस्त पैकी चहा चालू आहे आपला. हा, चहा चालू आहे बरं का. स्वयंपाक पण करायचा आहे. तर स्वयंपाक काय करायचा आहे सांगते बरं का तुम्हाला मी. स्वयंपाकाचा पण स्वयंपाक काय करायचा आहे. स्वयंपाक करायचा आहे आपल्याला मस्त. आज पण वांगच आहे. तुम्ही मसाला वांग रोज खाता का? तर नाही, आज सुकं वांग बनवायचंय. कारण काल परवा दिवशी 2-3 दिवस झालं वांग बनवलं होतं. त्याच्यानंतर मी काल कोणची भाजी बनवली होती रे? हा, काल तर रायता बनवला होता बुंदीचा. आज सुक्कं वांग बनवायचं बघा. तर हे सुक्कं वांग बनवायला बघा असं कट केलेलं आहे. उभं कट करून घेतलेलं आहे बरं का मी. गेला चहा थोडासा आहे का गॅस? हाय. तर थोडासा आपला चहा गेला, काय नाही. तर हे बघा, हे असं कट करून घ्यायचं. आता ह्याच्यासाठी मी घेतलेले टमाटर, हिरवी मिरची, लसण आणि प्याज, कांदा. आता आपल्याला बनवायचं आहे सुक्कं वांग. तर सुक्कं वांग बनवायला मी ठेवते आता कढई. तर कसे आहेत तुम्ही सांगा. बरे आहेत ना सगळे? बरेच असतील आणि बरेच राहावं बरं का. कारण माझी तर तब्येत झालेली आहे मस्तपैकी अगदी छान. सर्दीमुळं आवाजावरनं पण वाटत असेल तुम्हाला. काल जरा तब्येत माझी बरीच नव्हती. आज पण नाही आहे, पण व्हिडिओ तर हे करायला भागच आहे है ना. तर त्याच्यामुळं म्हणलं विचारावं तरी आपली कशी काय फॅमिली आहे, सगळा परिवार कसा आहे. आणि बरेच राहावं. माझं सारखं म्हणणं असतं ना तुम्हाला की बघा तब्येतीची सगळ्यांनी काळजी घ्या. साधं पाणी, लिंबू पाणी पित राहा. बाहेरचं खाणं पिणं जरा टाळ करा. आपलं घरातच जेवढं होईल तेवढं. हे बघा, राईचं तेल टाकलेलं आहे मी, थोडंसंच टाकलेलं आहे बरं का. कारण आपलं वांगी पण थोडीचे रोहनच्या डब्याला होईल, दुसरं काही नाही. रोहनच्या डब्यासाठी. तर आहे ना, हे आहे ना पाणी पण असं आहे ना, इकडचं तिकडचं पाणी थोडं मिक्स झालं ना की माणूस आजारीच डायरेक्ट. त्याच्यामुळं चला या सगळ्यांनी चहा प्यायला. रोहनचं दूध ठेवलेलं आहे, ऋषीने दूध प्यायलेलं आहे. ऋषी दूध प्यायलाय, चाललंय त्याचं. हाय कर दे ऋषी. हाय. बॉटल भरायला आलाय, बॉटल फ्रीजमध्ये ठेवायसाठी. मंदिरचं पण लय दिवस झालं तुम्ही दर्शन नाही घेतलं. घ्या दर्शन. आहे बघा. चला बाहेर चांगलं उजाडले आता. 5:45-6चा टायमिंग झालेला आहे. आणि आता मला त्याचा डब्बा तयार करायचा आहे रोहनचा. तर या सगळ्यांनी चहा प्यायला बरं का. चला आता मस्तपैकी. हे बघा आपलं दूध झालेलं आहे गरम. नाही, गरम तर दूध झालेच आहे, तेल पण चांगलंच काढलेलं आहे. तर आता मी हिरवी मिरची, लसण आणि कांदा टाकून घेते. बर्तन का साबण लावला आहे का मस्तपैकी. आता हे लागलेलं आहे व्हायला. चला आता मस्तपैकी हे बघा हिरवी मिरची, लसूण, कांदा झालेला आहे आपला ब्राऊन चांगला. आता मी टाकते ते टमाटर. आता ह्याच्यातच मी टाकणार आहे हळदी, लाल तिखट आणि नमक. साधी आणि सिंपल. मी बोलते, आवाज येत असेल ना तुम्हाला. माझा आहे ना त्या सर्दीमुळं आवाजामध्ये पण लई हे झालंय. सर्दीमुळं
आवाज पण डाऊन झालेला आहे. हे हळदी टाकली. हे लाल तिखट टाकले. हे नमक टाकते. चला, जास्त तिखट पण नाही बनवायचं, कारण आहे ना उन्हाळा जास्त कडक आहे ना. इकडं तर आहे हरियाणामध्ये. आता तिकडे तर म्हणतात पाऊस व्हायला लागलाय. पुण्यामध्ये पाऊस आहे, पण इकडं तर आहे ना लई उन्हाळा आहे कडक. तर त्याच्यामुळे जरा जास्त तिखट खायचं कमीच करायचं ह्या दिवसात तरी. ह्या दिवसात जेवढं तुम्ही तिखट कमी खासाल ना तेवढंच चांगलं, कारण उन्हामुळे ना अशा अपचन होतं खाणं पिणं, जरा जास्त पाणी हे ते कुठलं त्याच्यामुळं. तर चला आता हे धुवून घेतलेलं आहे मी तिथे टाकू ना ह्याच्यात. आता फक्त हे तेलात बनवायचं बरं का, दुसरं काही नाही करायचं, फक्त तेलात बनवायचं बघा. कालचे आपले ब्रेड पकोडे किती एवढे छान झालते, मस्त झालते. काल ब्रेड पकोडे बनवले होते ना, मस्त झालते. तर त्या बघा आता टाकलं ना, काय नाही आता करायचं. ह्यात पाणी नाही टाकणार मी, काही नाही काही नाही. हे फक्त असं सुक्क बनवणार आहे, सुक्क. त्या दिवशी आपण बघितले रस्सा भाजी, भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी बघितली. आता आपण फक्त बनवायचे सुक्क. मस्तपैकी सुक्क आता ठेवू दे ह्याला. आता मी आहे ना गुस्सेमार पीठ मळून घेते. चला आता मस्त गुस्सेमार पीठ आपण मळून घेऊ. हा, चला आता आपलं वांग बघू कसं झालंय. हा, सुक्क बना राख्या, सुक्क वांग रे. का मस्त, वाव, छान तळून निघलं बघा. छान तळून काय छान झालेलं. झालेलं तर आहे बरं का छान. आता मला काय करायचं आहे माहिती आहे का, आता रोट्या का चालल्यात माझ्या, रोट्याच बनवायचे चाललेल्या आहेत. तर आता मी आहे ना हे बघा आपलं वांग बघा, आहे का एक नंबर भाजले, मस्त तळले बघा. छान तळून निघलं. गरमागरम रोट्या आहेत. आणि तर समोर रिशी आहे, दिसत नाही, इकडं आलं तर दिसत. हां हां का चाललंय त्याचं जेवण. आता ते जायचं आहे नाश्ता चाललाय सकाळ सकाळ पडेल ते, त्याची एक्सरसाइज चालली. ते व्यायाम करूनच लागला हे व्हायला. बोलव सगळ्यांना नाश्ता करायला. या सगळेजण नाश्ता करायला. चला आता बंदच करते मी गॅस. सकाळ सकाळ लई कामं असतात. 6-6:30च टाईम आहे का. एक्सरसाइज घरीच असते बरं का. तर हे असं एक असं असतंय दाखवायचं, छोटे मुवमेंट. हां, हे बघा इकडं जेवण चाललेलं आहे, 6:30 वाजलेले आहेत. इकडं मस्त नाश्ता चाललेला आहे. आता बाहेर जाणार आहे तो, त्याचं काम आहे बाहेर. आणि त्याचं एक्सरसाइज चालली रोहनची. आता रोहन आहे ना त्याची ड्युटीची तयारी. आता तो एक्सरसाइज झाली की मग दूध, हो का, दूध घेणार. दूध घेतलं की आंघोळ करणार. आंघोळ केले की नाश्ता करणार, डबा भरणार आणि ड्युटी. मग ते रात्री 9 वाजताच येणार. आणि ह्यो संध्याकाळी 5:30 वाजता जाणार. 5 वाजता 6 वाजताची ड्युटी आहे रिशूची. आणि रात्री 2:30-3 वाजता येणार बघा रिशू. तर हे असं आपलं छोटं एक सांगायचं. आता एक्सरसाइज त्याची बसल्या एक्सरसाइज चालू आहे.
मस्त रोट्या बनवू आपण हा. घेऊ रोट्या बनवून आता. ऋषी तर चाललेला आहे रोहतकला त्याच्या मित्राच्याकडं. त्याच्यामुळे ते लवकर तयार होऊन चाललाय. रोहन जाणार आहे ड्युटीला आणि ऋषी तिकडं त्या मित्राला भेटून परत येऊन आणि मग त्याची संध्याकाळी 6 वाजताची ड्युटी आहे. तर ते ड्युटीला पण निघणार आहे. ड्युटी पण जरुरी आहे आणि मित्राचं पण काही ते आजार काय असेल त्याचं तिकडे चाललाय ते. तर म्हणलं ये बाबा जाऊ. हे आपण कसले फुगले बघितले ना. घेते आता रोट्या बनवून. रोहनचा डब्यात झालेलाच आहे तयार. ऋषीसाठी तर संध्याकाळी बघता येईल. आता त्याने केला नाश्ता मस्तपैकी फुल. आता दिवसभर पोरांचं काही नसतं, मग एकदा नाश्ता केला ना काय टेन्शन नसतं. सकाळचं काही का असना, शिळं असू पाकं असू, शिळं पाकं ताजं जसं तुम्हाला भेटेल ना, चटणी मिरची भाकर काय का असाना, पण आहे ना हे ऊन असं आहे खाऊन निघत जावं बरं का. थोडं का व्हायला पोटात घाला आणि तवा निघा. हे बाहेर हातूरनं आतमध्ये यायला लागली बरं का आपली आता. रोहनने कपडे नाही घातलेले तर ती हातूरून आपली बाहेर यायला लागली, घरात यायला लागली. बाहेर झोपतो ना आम्ही, बाहेर तर झोपतो पण घरात काल बाहेर लय मोठा साप निघला आमच्या घरातच. इथं वाड्यामध्ये जिथं आम्ही झोपतो ना तिथं एवढा मोठा काळा भंगार निसताचा साप निघला. काळा कुठ साप होता. पण गेला, एका बिळातून निघला दुसऱ्या बिळात गेला. कारण इकडं बिळं पण लय मोठी मोठी आहेत ना. बघू आता त्याचं घराचं पण काम कावा होतंय, हे होईल कावा नाही कावा तरी. तर चला आता हे बघा माझा स्वयंपाक चाललेला आहे ह्या गोष्टीवरच. आता ह्या रोट्या राहिल्यात अजून दाखवते तुम्हाला पुढं अजून हा. चला हे बघा मस्तपैकी आता आपली भाजी. हे बघा सुक्क वांग, हा छानपैकी बनवलंय बघा सुक्क वांग बघा. हे आहे सुक्या वांग्याची भाजी. हे सुक्क वांग आणि हे आपल्या मस्त गरमागरम अशा रोट्या है ना. टोपल्यावर अशा रोट्या बनवल्यात आणि सुक्क वांग पण बनवलंय है का. आणि आता मी मला घेतलेला आहे हे बघा चहा आणि रोटी कशी खाणार आहे बघा मी आज. घी लावून रोटी चहा संग छान लागते. मस्त तूप चपाती म्हणतात ना तेच काम करणार आहे बघा. तर छान वाटतंय का हा का. तर या सगळ्यांनी मस्तपैकी चहा प्यायला, चहा घी आणि रोटी. तर आजचं आपलं हे बघा स्वयंपाक झालेला आहे. वांग्याची भाजी आणि हे काय आहे रोट्या, चहा, फुलका मस्त फुलके बनवल्यात. रोहनची पण आंघोळ झालेली आता. ते पण आता लागलाय देवाची देवापत्ती करण आणि त्याचं दूध सुद्धा घेतलेलं नाही त्याला. हे बघा दूध पण अजून येतच आहे. तर ते दूध घेईल, एखादी रोटीचा नाश्ता करण. ऋषीचा नाश्ता करून गेल्याच बरं का आता. हा तो गेला. तर आता फक्त राहिले आता रोहन खाऊन पिऊन नाश्ता करून तो पण जाईल. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आजचा ते पण सांगा बरं का. भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये. हाय बघा स्वयंपाक करता करता ही हालत होती माझी. त्याच्यामुळे ना गॅसच्या पुढे ना लय गरम होतं बघा आहे का. आणि त्यात मला आहे ना तब्येत बरी नाही आहे. लय जुखाम झालाय, एवढा जुखाम झालेला आहे की लय जुखाम झालाय. हां डोळेच उघडत नाहीत. असं बोलायला गेले ना डोळ्या असं मनानेच असं डोळे पण नाही खाजवायला लागल्यात माझे. हा सर्दीमुळं डोळे खाजवतात आणि डोळा उघडतच नाही. हो का हे डोळा तर किती बंद झालाय बघा. दिसत असेल तुम्हाला, दिसतोय ना हे बारीक झालाय डोळा. तर त्याच्यामुळं मी आहे ना काम तर हे करणंच जरुरी आहे. काम तर करावंच लागतंय. काम नाही केलं तर पोरं खात्याल कशी. पोरांना नाही खाल्लं तर कामं कशी करतील दुसऱ्यांची तर मेहनत करायला जायची म्हणलं पोटाला पण पाहिजे ना काहीतरी है ना.
मग त्यासाठी मम्मी स्ट्रॉंग पाहिजे. मम्मीच नीट नसली काय असले तरी पण करावंच लागतंय पोरांसाठी. पोरांना उपाशी नाही पाठवू शकत ना आपण. हा मतलब प्रत्येक प्रत्येक गृहिणी घरातली अशीच असते. सगळी कोणत्या घरात जाऊन बघा, पूर्ण काळजी तिच्यावरच असते. म्हणजे तीच करून खायला घालन तेव्हा तर माणूस बाहेर जाईल आणि कमवून आणन, हाय का नाही. मग त्याच्यासाठी जी घरची लेडीज असते ना, ती स्ट्रॉंग असते पहिली. ती करून घालेल तेव्हाच तर घरी जेवण येईल, हाय का नाही. ती पोटाला घालेल तेव्हाच तर तुम्ही पोटाचं कमवायला जासाल बाहेर, बरोबर ना. तर चला आता मी लय बोलते आणि मला आहे ना आवाज पण असं झालाय, काय माहिती आवाज का असा झालेला आहे. रोहन लावायला लागल्या रोट्यांना घी. दाखवते तुम्हाला एक झलक आणि मग बाय करते. हा हे बघा घी लावायचं चाललंय. हे का रोहन झाली त्याची आंघोळ. आता आता तो पण नाश्त्याला बसणार आहे, तर आता त्याला पण नाश्ता मी देतेच आहे. त्याला नाश्ता नाही, त्याला दही पण द्यायचं आहे आज थोडंसं, कारण भाजी संग दही पण चांगलं लागतंय. दही काढ फ्रीजमधनं काढ रे, चल. फ्रीज सब्जी बनी है, ना सब्जी गणी होत ले. बनी है और दाल है। अच्छा तर ले काढ दे. हां मैं रोट रोटी खाऊंगा। एक बघा, एक रोटी आम्हाला पाहिजे फक्त. अशी एक्सरसाइज आहे आमची. हे बघा आता ह्या एक रोटीने कुठं जायची बाय. एका कोपऱ्यात ही एक रोटी माहिती आहे का तुम्हाला, असे जर करून घेतले ना, असे करून घेतले ना, तर सगळी तोंडात एका घासात जाईल हे. आणि ते एक रोटी खातं एवढं मोठं शरीर आहे, हो का. आणि घाम काढतो नुसतं, ह्या बघा घाम बघा, ह्या का घाम. एक्सरसाइज करू 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 घाम. तब्येत वाढूया नको म्हणतोय. तर चला बाय करते. बाय.